आज या ठिकाणी आम्हाला असं सांगायचं या ठिकाणी की धरणामध्ये पाणी नाही तर आता त्यात काय मी विषय वेगळा आमच्या पायात पाय घालून पाडतात, कळलं काय? आणि हे जर असतील ना तुम्ही राजीनामा देणार. आम्ही तो स्वीकारणार नाही. ठीक आहे, मी राजीनामा मागे घेतो. मग आम्हाला या ठिकाणी असं कळत नाही या ठिकाणी की काय खेळ चाललेला आहे राजीनामा या ठिकाणी. हे बघा, या राज्याचा मुख्यमंत्री या नात्यानं एक मिनिट मला या ठिकाणी असं सांगायचंय की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे. कोणी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी? नाही, ते मुख्यमंत्री होणारच नाही, जसे तुमचे काका कधी पंतप्रधान होणार नाही. या ठिकाणी आम्हाला एक असं नमूद करायचं या ठिकाणी काकांबद्दल या ठिकाणी एक शब्द पण बोलण्याचं कारण नाही या ठिकाणी. काकांकडे समजा 2 खासदार असतील तरी त्याच्या जीवावर ते पीएम होऊ शकतात या ठिकाणी. आणि मुख्यमंत्री पदाचा म्हणाल तर मला असं सांगायचं या ठिकाणी की सुप्रियाने आमचं कालच बोलणं झालेलं आहे, मुख्यमंत्री मीच होणार आहे या ठिकाणी. हे बघा, तुमच्यात ठरवू नका मुख्यमंत्री कोण होणार ते. मुख्यमंत्री महाराष्ट्र ठरवेल कोण होईल ते. बंद करे हे सगळं. यांच्या बाबतीत सगळं मॅडमना ठरवावं लागतं. आबा हे काय करतात या ठिकाणी? हे बघा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होणार आहे. आता वाजव ना. बघितलं दादा, वाजवायला काय सांगितलं आणि वाजवतो काय बघा. या ठिकाणी तुमचा धूर निघाल्याचं वाजवलं ते. हे बघा, माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे आणि त्याने मी अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करणार आहे. महाराष्ट्र सगळ्यांच्या एक पाऊल पुढे जाणार. बाबा मी जरा बोलू का? बोला. अरे तुम्ही काय सुतासारखं सरळ करणार? तुम्ही सुती कपडे घालून घरात बसता. पहिले घराच्या बाहेर पाऊल टाका आणि मग मोठ्या मोठ्या बाता मारा. बघा बघा, तुमच्या पक्षाचा माणूस कसा बेताल वक्तव्य करतोय. हे बघा, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे ज्याचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही. अरे पण तुम्हीच बोललात ना, बोलला म्हणून मी बोललो. या ठिकाणी हे काहीच बोलत नाही म्हणून सगळे घोळ होतात या ठिकाणी. नाही, आता कसलेच घोळ होणार नाहीये, आम्हीच विजयी होणार. बस करा, बस करा. 2 शिटा येण्याची पण लायकी नाही यांची. अरे छोट्या हृदय सवळाचा विजय असो, आवाज कुणाचा? छोट्या हृदय सवळाचा.
देवाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार आहे. काय चाललंय काय चाललंय? यांचा शपथविधी कधी झाला? माझ्या सैनिकांनी केला. हे बघा, मुख्यमंत्री मध्ये कार्याध्यक्ष होणं नाहीये. पण मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसून दाखवणार. अरे आधी म्हणाला करून दाखवलं, मग वरून दाखवलं, आता का खुर्चीत बसून दाखवणार? एक मिनिट. दिल्लीमध्ये नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र. हा. त्यामुळे तुम्ही आपसा ठरवण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्री हा मीच होणार आहे. देवेंद्र तू नवीन आहे, मी आधी आलोय, आधी मुख्यमंत्री मी होणार. हे पहा, मुख्यमंत्री कोण होईल हे संघ ठरवेल. कुठला संघ म्हणायचा? नाही म्हणजे संघ म्हणजे मला असं म्हणायचं की संगणमतानं आपण ठरवूया की मुख्यमंत्री कोण होणार आहे. कारण मुख्यमंत्री होणं हा काही विनोद नाहीये. बाबा मी बोलू का? बोला. तुम्हाला विनोद नकोय ना, मग सांगा ना विनोद नकोय म्हणून. विनोद चांगला आहे पण मुख्यमंत्री होणं हा विनोद नाहीये असं मला म्हणायचं. नाही आता तुमच्या तावड्यात येत नाही म्हणून विनोद चांगला नाही असं नाही म्हणायचं. आणि विनोद चांगला नसता तर पुरस्कार कसे काय दिले असते? हो, इकडून तिकडे तिकडून इकडे जाणारे तुमच्या पक्षाचे काय बोलतायत बघा. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. या ठिकाणी हे काहीच बोलत नाही म्हणून सगळा घोळवतो या ठिकाणी. नाही घोळ होणारच नाहीये. आम्हीच विजयी होणार. आठवलंय का तुम्हाला? जसे आहे तुमचे शिवबंध. नाही आठवलंय का तुम्हाला? आपली महायुती हे काय चाललंय? हो, जसे आहे तुमचे शिवबंधन, जसे आहे तुमचे शिवबंधन, तसे आहे आमचे राखीबंधन. आमच्या सोबत आहेत राखीताई, आमच्या सोबत आहेत राखीताई. त्याच होणार खासदारबाई. रामदासजी, तुम्हीच पंतप्रधान होणार. मला माझ्या गॉडनी सांगितलंय. काय माहिती तरी मीडिया किती आहे? झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डच्या या निमित्ताने मी आपल्याला आश्वासन देतो, अच्छे दिन आए हैं, हसी के दिन आएंगे. पण त्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी ठरवला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. आपण 5 जण आहोत ना. 6वा नंबर कुणी लावला? सध्या मला जा म्हणतोय बहुतेक. अरे तू इथे काय करतोय? जा तिकडे. हा आता तुला मी सांगतो की महाभारतातल्या या सीन मध्ये काय त्रुटी. हा आता सुरू करा. मय सभासीन. ऍक्शन. चला चला. तू कुठे मागे? आम्ही मोठी मोठी माणसं झाली आहेत आमची करिअर. मय सभेत जाऊन पडला.
होते तुम्हाला राग नाही आला? राग येण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? रस्त्यावर असं कोणी पडलं तरी मी सुद्धा त्यांना हसतो की. मला काय वाटलं इथे गालीच्या आहे काय की गालीच्या, पण इकडे सगळं पाणी पडलेलं आहे. मला वाटलं कालचा हँगओव्हर आहे की हँगओव्हर कालचा नाहीये ब्रो, हँगओव्हर आहे आजचा. विश्लेषण करून हे केस गेलेले आहेत. आता काही प्रसंगांचं मी असंच विश्लेषण केलेलं आहे. आता वस्त्रहरणाचं हे विश्लेषण बघ. हा सुरू करा. वस्त्रहरण से. हा खबरदार मागायला कोण आहेस? चालतं तुझ्या. मेरी तुझे केस लांब लागला, जवळ नको येऊ तुझे पापा बघता. मेरी तुझे केस पापा बघता, माझे पापा काय घंटा बघता. काय चाललंय काय? आपण इथे लढायला आलोय ना? शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. तुम्हीच म्हणता ना इतना सन्नाटा क्यों है भाई? OMG! Oh my God! कोण? कृष्ण येतोय. Oh my God! पळा! एक मिनिट, अर्जुन इथे आहे. मग कृष्णाच्या रथावर अर्जुन कोण आहे? बाईक आहे का हा रथ आहे काही फोर व्हीलर आहे? कृष्णाचं काहीच कळत नाही. मेरे बारे में मत सोचना, मैं दिल में नहीं आता हूँ, समझ में भी नहीं आता. ए तू काय करतोय रे रथावर? दरवेळी तुझंच काय? आम्हाला पण चान्स आहे ना. काय आम्ही काय उगाच तिकडे. बघा देवा, हे भाऊबंद माझ्यावर हसतात बघा. आणि हे ते काका काकी हे सगळे भाऊबंद माझ्यावर हसतात. आता काय चुकलं सांगा ना. मी लुंगी व्यवस्थित घातली नाही का, कपडे व्यवस्थित घातले नाही का, मी चांगला दिसतो का सांगा ना. खरं सांगू आता काही नाही दिसत आहे, चांगला दिसतोयस तू. हे बघा तेव्हा मला राज्य नको. हा? राज्य नको मला तेव्हा. तुला राज्य नको? तुला राज्य नको? ठीक आहे, माझ्यावर राज्य. चला पळा. अरे राज्य नको मला, सत्ता नको. सत्ता नको? नको. तुला काय? अरे यात तर अध्यात्म दडलेलं आहे. कसं बाबा? अगं मला सांग, 4 बोटं रोडका रोज एक माणूस पितो, हे त्याचं काम आहे. ते त्याने नित्यनियमाने केलं पाहिजे. आज 4 प्यायलो, उद्या 2च प्यायलो, परवा वेळ नाही म्हणून प्यायलोच नाही असं म्हणू नका. कामाशी प्रतारणा होते. एरवी गप्प गप्प बसलेला माणूस 2 पेग
मारल्यानंतर प्रवचन सांगतोच की नाही बरोबर. या अध्यायाचं नाव आहे मद्यपान. चला बसा. बापू अध्यात्म आणि मद्यपान. मग तुला काय वाटलं आता मी नॉर्मल आहे? 4.5 पेट डाऊन आहे. असो, मला आता अध्यायाचा कंटाळा आला. आता आपण आसनांकडे वळूया. बसा बसा बसा. 2 पाय दुमडा, ते पुढे सोडा, डावा हात दुमडा आणि हळू 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 खाली झुका. बापू झोपले. बापू झोपले. नाही, नाही, माझी स्टाईल आहे ती. हा, आपण आसनं करूया. सगळ्यात पहिलं केळं हास्य. नितीन, ए बाळ नितीन, ए रताळ्या, आता केळं आणता येत नाही तुला? जा केळी घेऊन ये. तुझं नाव काय? मुकेश. हा नितीन, हा मुकेश. अख्खी नितीन मुकेशची जोडी आहे माझ्या बरोबर. सगळ्यांना एक एक केळं दे. आणि मला शंपा. असो असो, ती केळी सोला. अरे फाटलंच की काय ते? आता त्या सोललेल्या केळ्याकडे पहा, नीट पहा, अजून पहा आणि हसा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.